आजचा जो गुरुपूजनाचा कार्यक्रम आहे आणि मला असं वाटतं की हा अत्यंत भावनिक आणि खूप हृदयाला भावणारा कार्यक्रम या ठिकाणी आपण साजरा केलेला आहे। मला असं वाटतं की यासाठी श्रीयुत योगेश शुक्ल सर, श्रीयुत ढगे सर, श्रीयुत अमोल सर आणि आपण सगळे पालक या सगळ्यांसाठी आपण टाळ्या वाजवल्या पाहिजे। मी आता सांगितल्याप्रमाणे हा सरांचा नाट्यरंग परिषद आणि नाट्यरंग थिएटर यांचा विषय नाहीये, पण तरी मला असं वाटतं की विषय जरी नसला तरी मुळाशी आपण जातोय। कारण मी मुलांना विशेषतः सांगू इच्छितो की तुम्ही ज्या वेळेस नाटकात अभिनय करता तो अभिनय तुमचा खऱ्या अर्थाने जिवंत होतो किंवा ज्या वेळेस तुम्हाला त्या अभिनयाची भावना कळते। म्हणजे आता आई वडिलांविषयी तुम्हाला कोणाला बोलायला सांगितलं तर हे पूजन जे झालं या पूजनाच्या पूर्वी तुम्ही इतक्या इफेक्टिव्हली बोलू शकले नसते जे आता नंतर बोलू शकाल। कारण आई वडिलांचं महत्व काय, म्हणजे एखादी विहीर खोल असते आपल्याला माहिती आहे, पण जोपर्यंत त्या विहिरीत तुम्ही उडी मारत नाही तोपर्यंत त्याची खोली जी आहे ती आपल्याला कळत नाही। तसं आई वडिलांचं महत्व तुम्हाला माहिती होतं, पण महत्व म्हणजे नेमकं काय ते आज आपल्याला या ठिकाणी समजलेलं आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की पुन्हा एकदा अमोल सर आणि या सगळ्यांसाठी अगदी जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजेत। बोलण्यासारखं भरपूर आहे, तरी सुद्धा मी जाताना एवढंच म्हणेन की खूप सुंदर असा अनएक्सपेक्टेड कार्यक्रम माझ्यासाठी सुद्धा होता। कारण गुरुविषयी इतकं सुंदर संस्कार एका गुरुकडूनच मिळू शकतो आणि म्हणून मी असं म्हणेल की आता आशेने खूप सुंदर सांगितलं की त्यांच्याविषयीचा रिस्पेक्ट जो आहे तो मुलांना जसा वाटला तसा आम्ही पालक सुद्धा सर्वांना सांगू इच्छितो की आमच्यासाठी सुद्धा तुमचा रिस्पेक्ट जो आहे तो नक्कीच वाढला। धन्यवाद।